हॅलो नमस्कार मित्र हो. आपण पुणेच्या ससून संदर्भात याविषयी अगोदर काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. जसे की ड्रग्जचं प्रकरण तुम्ही ऐकलं असेल. आणि तेच नाही तर पोर्श कार या संदर्भात तुम्ही तर ऐकलंच असेल. एका तिथल्या डॉक्टरांनी त्या मुलाचे रिपोर्ट पूर्ण डुप्लिकेट करण्यासाठी तो मुलगा नाहीच दुसरंच काहीतरी दाखवण्यासाठी त्याचं रक्त चेंज केलं. या डॉक्टरचं वर्तून तिथं असं पाहिजे नव्हतं. डॉक्टरांनी सत्य वागायचं होतं, असं त्या डॉक्टरांनी केलं नाहीये. आता एक तिसरी घटना अशी आली. ही घटना जर तुम्ही ऐकली तर तुम्ही म्हणसाल आपण पुणे शहरात गेलो आणि पुणे शहरामध्ये जे ससून हॉस्पिटल आहे तिथे रुग्णांना नेऊच नाही असं एक वेळेस मनाला वाटेल. आणि तुम्ही जर याच्यानंतर हा पूर्ण व्हिडिओ जर माझा बघितल्याच्या नंतर तुम्ही जरूर तो कमेंट करा, कारण हा व्हिडिओ आपल्याला मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण तिथले जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांचं वर्तणूक काय आहे, त्यांच्यावर बरोबर लक्ष आहे की नाहीये, लक्ष ठेवतं तर तो बिन दलाल आहे का, याची सर्वशी अनिशा झालीच पाहिजे. तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. घटना अशी आहे की तेथील जे सामाजिक कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, परंतु हे सामाजिक सेवा करतात. तर रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड हे पुणे शहरातील जे रुग्ण आहेत, ते जखमी रुग्ण आहेत, ते त्या रुग्णांना ससून हॉस्पिटलमध्ये आणतात उपचारासाठी. परंतु तिथे अशी एक घटना ऐकायला भेटली की तेथील डॉक्टर हे रुग्ण आहेत, ह्या रुग्णांना त्यांच्यावर काहीच उपचार न करता, म्हणजे थोडाफार उपचार करतात दिखावा म्हणून, आणि त्या रुग्णांना एका ठरलेल्या रिक्षामध्ये टाकतात आणि टाकल्याच्या नंतर ते त्या रुग्णांना एका अंधारामध्ये झाडाखाली ठेवतात आणि तिथून डॉक्टर रिटर्न येतात. त्या रिक्षावाला सांगतात की या रुग्णांना परत आमच्याकडे आणू नको आणि येऊ पण देऊ नको. तर चला सविस्तरपणे काय घडणार आहे हे आपण आता या चॅनलमध्ये सांगणार आहोत, या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर कृपया करून अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब केला तर मला अशाच घटना रिसर्च करण्यावर मला एक प्रोत्साहन वाटेल आणि मला असे वाटेल की माझे व्हिडिओ कोणतरी बघता आणि त्यांना कुठेतरी फायदा होतोय. तर तुम्हाला जर वाटत असेल की या व्हिडिओतून आपल्याला कदाचित फायदा होईल, कुठेतरी आपण जागृत होईल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सामाजिक कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड हे जे पुणे शहरातील जे रुग्ण आहेत, जे जखमी आहेत, ज्यांना कोणीच नाही, जे बेवारस रुग्ण आहेत, तर त्या रुग्णांना हे घेऊन काय करतात, हॉस्पिटलला आणतात. आणि हॉस्पिटलला आणल्याच्या नंतर तिथील जे डॉक्टर आहे यांना तिथे फरार करतो. एक वेळेस असं झालं. आता हे सगळं शहानिशा करण्यासाठी जे दादासाहेब गायकवाड आणि रितेश गायकवाड यांनी असा सापळा रचला की चाललंय काय तिथे. तर काय झालं, एक रुग्ण दादासाहेब गायकवाड आणि रितेश गायकवाड यांनी हॉस्पिटलमध्ये आणला होता सोमवारच्या अगोदर आणल्याच्या नंतर, ही जवळपास सोमवारच्या आदल्या गोष्ट आहे, अगोदरच्या दिवशी गोष्ट आहे. तर सोमवारी जसं की तर दादासाहेब गायकवाडने रुग्ण तिथे आणला होता. रुग्ण आणल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पाहिलं तर तो रुग्ण तिथून फरार होता. फरार झाल्याच्या नंतर दादासाहेब गायकवाडने डॉक्टरशी चर्चा केली, चौकशी केली, तर येतील म्हणून सांगितलं, परंतु तो रुग्ण तिथे आलाच नाही. नंतर सोमवारी अशी एक घटना झाली की हे सापळा रचून त्यांना बघायचं होतं की इथे चाललंय काय, कारण ते अगोदरच्याच दोन घटना ऐकून जागृत झाले होते की ससून हॉस्पिटल इथे चाललंय काय हे बघण्यासाठी त्यांनी एक असा सापळा रचला. तो आपण आता बघूया. रितेशनी सोमवारी रात्री 1:30 वाजता, म्हणजे पहाटेच्या वेळेस 1:30 वाजता, मध्यरात्री 1:30 वाजता ऑटो रिक्षा तिथे नेली. तिथे नेल्याच्या नंतर तिथील जे डॉक्टरांनी त्या रितेशला सांगितलं की आमचा एक रुग्ण आहे, तो रुग्ण घेऊन तुम्ही जाता का. तर त्यावेळेस रितेशने सांगितलं की तो रुग्ण मी कुठे नेऊ, एकटा कुठेतरी नेणार आहे, त्याचे नातेवाईक असेल तर मी रुग्णाला घेऊन जातो. त्यावेळेस तेथील त्या रितेशला सांगू लागले की म्हणू लागले की बाबा तू तर नवीन आहेच, तुला या संदर्भात काही माहिती नाही. त्यावेळेस मग रितेशला आणखीन धक्काच बसला की इथे चाललंय काय. मग तेवढ्यात रितेशने एक रुग्ण पाहिला नवीन बिल्डिंग मध्ये. तर तो रुग्ण असा होता की त्याचे 2 पाय तुटेल होते आणि त्याला सुई टोचलेली होती, त्याच्या अंगाला जखमा झालेल्या होत्या. तर डॉक्टरांनी तो रुग्ण एका रिक्षात बसवला. रिक्षात बसवल्याच्या नंतर त्याला सांगितलं की हा रुग्ण आमच्याकडे परत येऊच देऊ नको. मग त्या रिक्षामध्ये डॉक्टर आणि डॉक्टरचा एक सहकारी आणि तो पेशंट एवढे बसले.
जशी त्यांनी रिक्षा चालवली तर ती विश्रांतवाडीकडे रिक्षा त्यांनी चालवली. विश्रांतवाडीकडे रिक्षा चालवली आणि एक मोठं चिचीचं झाड बघितलं. त्या चिचीच्या झाडाखाली अंधार होता आणि वर येऊन धो धो पाऊस होता. डॉक्टरांनी त्या पेशंटला तिथे सोडवलं आणि डॉक्टर रिटर्न आले. ते सहकारी पण रिटर्न आले. हे सर्व शहानिशा रितेशने डोळ्यांनी बघितली आणि त्यानंतर दादासाहेब गायकवाड हॉस्पिटलला आले आणि हॉस्पिटलला आल्याच्या नंतर सापळा रचून जो काही प्रकार होता तो उघडकीस आणून दिला. रितेशने जे एरोडा पोलीस स्टेशन आहे त्या एरोडा पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला, केस दाखल केली आणि त्यावेळेस तेथील जे डॉक्टर आहेत त्यांचं वर्तन पूर्णपणे उघडकीस आलं. मला सांगा मित्र हो, हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर आपण डॉक्टरकडे बड्या आशेने जातो, मोठ्या आशेने जातो. शासकीय डॉक्टर असो, आपल्याला काय वाटतं की आपल्याकडे पैसे नाहीत, शासनाने एवढ्या मोठ्या सुविधा केल्यात. आता तर शासनाचे उपकारच म्हणत चालते. शासनाने आता हॉस्पिटल पण फ्री केलेले आहेत. चिठ्ठी पण फाडायचं काम नाही, काय हॉस्पिटल आपण बघतो. तर शासनाने एवढे चांगले सुविधा केलेल्या आहेत आणि सुविधा केल्याच्या नंतर जे डॉक्टर आहेत त्याचा गलत फायदा घेतात. मला सांगा, अशा डॉक्टरांनी शासनाला खरंच ठेवलं पाहिजे का? त्यांना, मला एवढं वाटतं, त्यांना उलट टाकून शिक्षा तर दिलीच पाहिजे, परंतु त्यांच्या कमरेत उलट इंजेक्शन देऊन, मला पुढे सांगायचंय तर तुम्ही समजून घ्या, त्यांना उलट करून इंजेक्शन कुठं दिलं पाहिजे तुम्हीच सांगा. म्हणजे त्यांनाही वाटेल की आपण रुग्णांना काय करतो आणि शासनाचे फुकट पैसे घेतो. मला सांगा, शासन धडपड करते परंतु अशा मूर्ख डॉक्टर मुळेच शासनाची बदनामी होते आणि यामुळेच आपण म्हणतो हे शासन चांगलं नाही, ते शासन चांगलं नाही. अहो, सर्व शासन चांगलंच असतं, त्यांच्या त्यांच्या गोष्टीसाठी ते कार्य करत असतात, परंतु चालवणारे जर वाईट असेल तर त्याला काय अर्थ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तरच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि होतापर्यंत शेअर करा. शेअर याच्यासाठी करा मित्र हो, या दुनियामध्ये असे काही नातेवाईक आहेत आपले की जे नातेवाईक कधी कधी आपल्या खूप जवळचे येतात पण आपल्याला माहित नसतं की हे आपलं नातेवाईक आहे. आणि कालांतराने जो नातेवाईक आपल्यापासून दूर जातो त्यावेळेस पुढून कुठं तरी साखळी लागते आणि समजते मी हा आपला नातेवाईक होता आणि हा जर मला अगोदर जर भेटला असता तर मी याला योग्य मार्गदर्शन केलं असतं. त्यावेळेस आपण म्हणतो. त्यापेक्षा आपल्याला आताच त्याला जागृत करायला नको का? त्यामुळे होतापर्यंत तुमच्याकडून हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी करा की असेच नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करण्याचा माझा हाच उद्देश आहे की मित्र हो, कोणी माझी व्हिडिओतून नाराज न होता एक जागृत बनले पाहिजे, हाच माझा उद्देश आहे. कोणाचं मन दुखाव हा माझा मूळच उद्देश नाही. वाढदिवसासाठी मला काही मित्रांनी नाव दिलेले आहे. एक संदीप आहे. संदीप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कोणाला जर नाव द्यायचे असेल तर त्यांनी कमेंटमध्ये आम्हाला नाव द्यावीत. त्यांच्या वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा पाठवून देऊ. फोटो असेल तर फोटोही पाठवावा, आम्ही व्हिडिओला जोडून देऊ. चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणी सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. कोणी जर फसवत असेल, कोणी जर चुकीचं वागत असेल तर तुमच्यासाठी पोलीस स्टेशन जवळच आहेत आणि तेही एक पोलीस स्टेशनला गेल्यास तर एखादा मीडियावाल्याला सोबत घेऊन जा. मीडियावाला असा आहे की त्याने जर तुमची शूट केली किंवा त्याने तुमचं म्हणणं ऐकलं तर कोणता अधिकारी असेल तो वाईट कधीच वागणार नाही. ही मीडियाची एक ताकदच होऊ शकते. आम्ही तुमच्यासाठी कधीच तत्पर आहोत, कधीही तुमच्यासाठी धावून येणारे आहोत. तर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणी सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.